नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संहिता 2023 या कायद्यामधील कलम 65 या कलम 65च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजावून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता 2023 कायद्यामधील कलम 65 हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या विरोधातील कायद्यातील अधिक कठोर आणि संवेदनशील बनवणारे एक विशेष कलम आहे. हे कलम प्रामुख्याने दोन विशिष्ट गंभीर परिस्थितींमध्ये बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. एक आहे 16 वर्षाखालील मुलीवर झालेला बलात्कार आणि दुसरा आहे 12 वर्षाखालील मुलीवर झालेला बलात्कार. जुन्या भारतीय दंड संहिता IPC मधील कलम 376(3) आणि कलम 376(a)(b) या दोन तरतुदींना एकत्रित करून BNS मध्ये हे कलम 65 तयार करण्यात आलेले आहे. कलमाचं नाव आहे 16 वर्षाखालील आणि 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा. काय म्हटलेलं आहे? द पनिशमेंट फॉर रेप ऑन वुमन अंडर 16 years ऑफ एज अँड अंडर 12 years ऑफ एज. तर कलमाचे 65 दोन उपकलमे आहेत, ते आपण समजून घेऊया. आता ह्या कलमाची व्याख्या कशी आहे, तरतूद काय आहे? जो कोणी उपकलम 2 मधील तरतुदीचा अपवाद वगळता 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलेवर बलात्कार करेल, त्याला अशा मुदतीच्या कडक कारावासाची शिक्षा दिली जाईल, जी 20 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जी आजीवन कारावासापर्यंत, ज्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठीचा कारावास असा असेल, वाढू शकतो आणि तो दंडासह पात्र असेल. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, जर 16 वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलीवर बलात्कार केला आणि ते सिद्ध झालं, तर त्या व्यक्तीला 20 वर्षापेक्षा कमी नसेल, म्हणजे 20 वर्षापेक्षा खाली नाही तर 20 वर्षापेक्षा जास्त असणारी शिक्षा त्याला मिळेल किंवा आजीवन कारावासाची सक्त मजुरीची शिक्षा त्याला मिळेल आणि दंडही त्यास पात्र असेल. दुसरा उपकलम काय म्हणते? दुसरी तरतूद काय आहे? जो कोणी 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलेवर बलात्कार करेल, त्याला अशा मुदतीच्या कडक कारावासाची शिक्षा दिली जाईल, जी 20 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु जी आजीवन कारावासापर्यंत, उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी कारावास किंवा मृत्यूदंडाच्या फाशीच्या शिक्षेपर्यंत वाढू शकते आणि तो दंडासही पात्र असेल. म्हणजे इथेही तेच शिक्षा लागू आहे. 20 वर्षापेक्षा जास्त शिक्षा दिली जाईल आणि दंडही असेल आणि ती वाढवून आजीवन कारावासासाठी वाढवली जाईल. आता सोप्या शब्दात समजून घेऊया हे कलम. सर्वसाधारण बलात्काराच्या गुन्ह्यापेक्षा कलम 64, जिथे किमान शिक्षा 10 वर्ष आहे, जेव्हा पीडित मुलगी अल्पवयीन 16 किंवा 12 वर्षाखालील असते, तेव्हा गुन्ह्याचे गांभीर्य कैक पटीने वाढते. या कलमाचा सोपा अर्थ असा आहे की कायद्याने लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराला अतिगंभीर प्रवर्गात ठेवले आहे. 16 वर्षाखालील मुलगी असल्यास किमान 20 वर्ष कडक तुरुंगवास ते मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा होईल. 12 वर्षाखालील बालके असल्यास किमान 20 वर्ष कडक तुरुंगवास आणि मरेपर्यंत जन्मठेप किंवा थेट फाशी, डेथ पेनल्टी मिळू शकते. उदाहरण घेऊया. उदाहरण एक्स हा एका शाळेत शिकणाऱ्या 14 वर्षाच्या मुलीला फूस लावून किंवा धमकावून तिच्यावर अत्याचार करतो. मुलीचे वय 16 वर्षांपेक्षा कमी असल्याने एक्सवर कलम 65(1) अंतर्गत खटला चालेल आणि त्याला किमान 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल. उदाहरण 2. वाय हा गल्लीत खेळणाऱ्या एका 9 वर्षाच्या चिमुरडीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार हल्ला करतो. पीडितीचे वय 12 वर्षापेक्षा कमी असल्याने हा अत्यंत क्रूर गुन्हा मानला जाईल. कलम 65(2) नुसार न्यायालयाकडे वायला थेट फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आहे. तर 12 वर्षाखालील मुलीचा जर बलात्कार केला आणि जर त्याला ते सिद्ध झालं, तर थेट फाशीची शिक्षाही होऊ शकते. आता हे कलम का अस्तित्वात आलेले आहे? गेल्या काही वर्षात देशात लहान मुली आणि बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली होती. 2012चा पोस्को कायदा असूनही गुन्हेगारांवर पुरेसा वचक बसत नव्हता. 2018 मध्ये कठुआ आणि उन्नाव येथील अल्पवयीन मुलींवर क्रूर घटनांनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. बालकांना स्वतःचे संरक्षण करता येत नाहीत आणि या कृत्यांमुळे त्यांच्या कोवळ्या मनावर आणि शरीरावर आयुष्यभरासाठी गंभीर आघात होतो. त्यामुळे या
नराधमांना समाजात अजिबात दया दाखवता कामा नये या उद्देशाने 2018मध्ये IPSमध्ये सुधारणा करून या तरतुदी आणल्या गेल्यात. आता BNS कायद्याच्या भारतीय न्यायसंहिताच्या कायद्याच्या कलम 65मध्ये अधिक स्पष्टतेने समाविष्ट केले आहेत. आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? उद्दिष्ट काय तर बालकांचे लैंगिक शोषणापासून संपूर्ण संरक्षण करणे आणि नराधमांमध्ये कायद्याचा पराकोटीचा धाक निर्माण करणे. महत्त्व काय आहे की हे कलम न्यायाधीशांचे अधिकार मर्यादित करते. म्हणजेच गुन्हेगार कितीही प्रभावशाली असला तरी न्यायालयात त्याला 20 वर्षापेक्षा एकही दिवस कमी शिक्षा देऊ शकत नाही. 12 वर्षाखालील बालकांच्या प्रकरणात फाशीची तरतूद समाविष्ट करून कायदा बाल सुरक्षेबाबत किती आक्रमक आहे हे यातून स्पष्ट होते. आता या कलमासंबंधित लॅटिन सिद्धांत कोणते आहेत ते पाहूया. लॅटिन मॅक्झिम्स या कलमाचा मूळ गाभा पॅरेंट्स पॅट्री या जगप्रसिद्ध सिद्धांतावर आधारित आहे. याचा अर्थ होतो की राज्य किंवा कायदा हा देशातील बालकांचा आणि असहाय्य नागरिकांचा सर्वोच्च पालक आहे. जेव्हा पालकांच्या छायेत असूनही बालकांवर अत्याचार होतात तेव्हा कायदा पालक बनून गुन्हेगाराला ठेचून काढतो. तसेच शिक्षेची कडक अंमलबजावणी उट पिओना ॲड पोकेसे मॅट्युअस ॲड ऑमनेस परवेंटिया याचा अर्थ असा आहे, ह्या मॅक्झिमचा अर्थ असा आहे की शिक्षा काहींनाच व्हावी पण तिचा धाक सर्वांपर्यंत पोचावा. या सूत्रावर हे कलम काम करते. कलमांचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन कसं होईल, व्हायोलेशन कसं होईल तर 16 किंवा 12 वर्षाखालील बालकासोबत लैंगिक कृत्य करणे हे या कलमाचे थेट उल्लंघन आहे. हा गुन्हा दखलपात्र कॉग्निझेबल आहे, तसंच अजामीनपात्र आहे, नॉन बेलेबल आहे आणि बिगर तडजोडीचा आहे, नॉन कंपाऊंडेबल देखील आहे. शिक्षा कशी आहे, पीडितेचे वय 16 वर्षाखालील असेल तर 20 वर्ष कडक कारावास, आजीवन कारावास मरेपर्यंत आणि अनिवार्य वैद्यकीय खर्चासाठी. आर्थिक दंड पण आहे. 12 वर्षाखालील 20 वर्ष कडक कारावास, कमाल शिक्षा मृत्यूदंड, फाशी किंवा मरेपर्यंत जन्मठेप, अनिवार्य आर्थिक दंड अनिवार्य आहे, द्यावाच लागेल पीडितेच्या पुनर्वसनासाठी. कायदेशीर उपाय काय आहेत, रेमेडीज काय? अशा प्रकरणात कोणतीही व्यक्ती पोलिसात माहिती देऊ शकते. पोलिसांना तत्काळ गुन्हा नोंदवणे भाग आहे. विशेष बाल हक्क न्यायालयात स्पेशल पोक्सो डिझिग्नेटेड कोर्ट हे खटले चालवले जातात. पीडित बालकाची साक्ष नोंदवताना पोलीस गणवेशात नसतात आणि न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत गुप्त इन कॅमेरामध्ये ठेवली जाते जेणेकरून बालकाची ओळख उघड होणार नाही. न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय, ज्युडिशियल प्रेसिडेंट, मनीष कमिटी विरुद्ध राज्य. निर्णय होता ह्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की बालकांवरील लैंगिक गुन्हे हे केवळ शारीरिक इजा नसून आत्म्यावर झालेला हल्ला आहे. अशा प्रकरणांमध्ये आरोपीचे वय कमी आहे किंवा तो पहिल्यांदाच गुन्हा करत आहे अशा सबबी ऐकून शिक्षेत कोणतीही सूट दिली जाऊ शकत नाही. दुसरा खटला आहे महेश विरुद्ध राज्य. ह्या खटल्यात निर्णय असा होता की न्यायालयाने नमूद केले की बालकांच्या प्रकरणात वैद्यकीय पुरावा, हाडांवरून वय ठरवणे अत्यंत महत्त्वाचा असतो. जर पीडितेचे वय 12 किंवा 16 वर्षापेक्षा कमी असल्याचे सिद्ध झाले तर आरोपीची सुटका होणे अशक्य आहे. आता ह्या कलमासंबंधी संविधानात्मक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत बघूया. भारतीय संविधान कलम 15(3) आर्टिकल 15(3) राज्य संस्थेला महिला आणि बालकांसाठी विशेष आणि कडक कायदे करण्याचे विशेष घटनात्मक अधिकार आहेत. BNS कायद्यातील कलम 65 याचेच एक उत्तम उदाहरण आहे. पुढचं आहे भारतीय संविधान कलम 39(f) राज्याचे धोरण बालकांना निरोगी आणि सुरक्षित वातावरणात विकसित होण्याची संधी देणारे असावे या मार्गदर्शक तत्त्वाचे हे कलम पालन करते. पोक्सो कायदा 2012 सेक्शन कलम 4 आणि 6. BNS कायद्यातील कलम 65 आणि पोक्सो कायदा एकमेकांना पूरक आहेत. सहसा चार्जशीट दाखल करताना पोलीस पोक्सो आणि BNS 65 या दोन्ही कलमांचा एकत्रित वापर करतात. आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल, क्रिटिसिझम आणि रिव्ह्यू. सकारात्मक बाजू काय ह्या कलमाची, ते बाल गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी 20 वर्षाची किमान मर्यादा आणि फाशीची तरतूद अत्यंत योग्य आणि काळाची गरज आहे. समीक्षा,
चिंतेची बाजू काय तर काही कायदेतज्ञांच्या मते कायद्यात फाशीची तरतूद केल्यामुळे एक उलट धोका निर्माण झाला आहे. गुन्हेगाराला माहीत असते की जर तो पकडला गेला तर त्याला फाशी होऊ शकते. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी नराधम पीडित बालकाची हत्या करून टाकतात. त्यामुळे कायद्याच्या कडक अंमलबजावणीसोबतच गुन्हे रोखण्यासाठी सामाजिक जागृतीचीही तितकीच गरज आहे. निष्कर्ष काय काढता येईल तर भारतीय न्याय संहितेचे कलम 65 हे देशातील बालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर कवच आहे. मुले हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेची तडजोड केली जाऊ शकत नाही. हा भारताचा कायदेशीर बाणा या कलमातून स्पष्ट दिसतो. हे कलम गुन्हेगारांना स्पष्ट इशारा देते की निष्पाप बालपणीवर वक्रदृष्टी टाकणाऱ्याला भारतीय कायदा मरेपर्यंत तुरुंगात सडू शकतो किंवा थेट फासावर लटकवू शकतो. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 65च्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. एक कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचाही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.